उत्तर महाराष्ट्राच्या दुष्काळी दौऱ्याच्या निमित्तानं शिवसेना पक्षप्रमुख यांनी पुन्हा एकदा भाजपला लक्ष्य केलंय। हाडामासाच्या माणसांना जगवण्यासाठी योजना आणा, स्मार्ट सिटीनं काय होणार असा थेट सवाल त्यांनी जळगावमधल्या जाहीर सभेत केला। तर शेतातलं आम्हाला काही कळत नाही, पण शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू तर कळतात ना, अशी बोचरी टीका केली। उद्योगांचं कर्ज माफ होतं तर शेतकऱ्यांचं का नाही असा सवाल करतानाच सरकारी अधिकाऱ्यांना सामान्यांची भाषा कळत नसेल तर शिवसेनेची भाषा त्यांना दाखवावी लागेल असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला। शेतकऱ्यांना कर्जमाफी करावी ही शिवसेनेची मागणी होती, मात्र मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीऐवजी पॅकेज जाहीर केलं। त्यामुळे उद्धव ठाकरेंनी ही सल अप्रत्यक्ष बोलून भाजप सरकारवर निशाणा साधलाय। माझ्या गावातले जे आहेत ना, हाडामासाची माझे सगळे माता भगिनी आणि बांधव, त्यांना जगण्यासाठी तुम्ही पैसे द्या, त्यांना जगण्यासाठी तुम्ही योजना आणा। स्मार्ट सिटी करून काही होणार नाही, यांच्या पाण्याची सोय करा। असेल कळत आम्हाला शेतीतलं, पण आम्हाला शेतकऱ्याचं जीणं हे सुसह्य करायचं आहे। मी अनेकदा बोललोय, आम्हाला शेतीतलं काही कळत नसेल तरी चालेल, पण त्याच्या डोळ्यातले अश्रू जे तुम्हाला कळत नाहीत ते आम्हाला कळतात आणि ते आम्हाला पुसायचे। बाकीचे मोठमोठे उद्योगपती कर्ज बुडवतात, त्यांना कर्ज माफ होतं, पण त्यांच्यासाठी सगळं व्यवस्थित वळवलं जाते, मग माझ्या शेतकऱ्यासाठी का नाही केलं जात? आज सुद्धा जे काही विषय मी समजून घेतले, मी मुद्दामून जळगावमध्ये आलो का? कारण आमच्यावरती टीका केली जाते, यांना कुठे शेतीतलं कळतं, भुईमुगाच्या शेंगा कुठे लागतात यांना कुठे कळतं, म्हणून बघायला आलो की बाबा जळगावमध्ये भुईमुगाच्या शेंगा आहेत की नाही, काय आहेत बघायला आलो। सरकार दरबारी दाद देत नसेल तर मी मागेच बोललेलो आहे, सर्वसामान्यांची भाषा जर का त्या अधिकाऱ्यांना कळत नसेल तर नाईलाजाने शिवसेनेला शिवसेनेची भाषा वापरावी लागेल, आणि जर ती वापरली आणि मग गुलाबराव तुमच्यावरती कोणी केसेस टाकल्या तर भिवू नका। शिवसेना नव्हे, ही पूर्ण जनतेने अख्खा महाराष्ट्र तुमच्या मागे उभा राहिल्याशिवाय